अखिल महाराष्ट्रीय वैद्य विकास फाउंडेशन या संस्थेचे कार्यकारिणीची मीटिंग रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी हॉटेल मराठा पिंपळे गुरव येथे पार पडली। त्यावेळी मीटिंगमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। संघटनेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेणे, संघटनेच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड करणे, संस्थेचा हिशोब व ऑडिट करून घेणे, संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करणे, ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे अशा अनेक मुद्द्यांवरती विचार विनिमय करण्यात आले। संघटनेच्या संपूर्ण कामकाज आढावा बाबतीतची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष व माननीय सरपंच श्री नारायण शिंदे यांनी दिली। संघटनेचे सचिव श्री राजू रामा लोखंडे यांनी नव्याने महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली। तसेच श्री अनिल पवार पेठ नाशिक यांची युवा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्याचबरोबर युवकांचे नेते संगमनेरचे श्री शुभम सवरगया शिंदे यांची महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी निवड केली। वरील सर्वांची निवड अखिल महाराष्ट्र वैद्य समाज विकास फाउंडेशनच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये एकमताने बिनविरोधी निवड करण्यात आली। नववार्षिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांचे व उपस्थित वैद्य समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अध्यक्षीय भाषण श्री श्यामलिंग शिंदे नगरसेवक यांनी केले। मीटिंगला मार्गदर्शन श्री दशरथ हटकर PI यांनी केले। त्याचबरोबर श्री साहेबराव पवार सर, श्री मल्लू शिंदे व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर मीटिंगसाठी सौ चंदाताई लोखंडे, सौ शोभाताई हटकर, अंकुशाताई शिंदे, श्री सिद्धू शिंदे, श्री नागेश शिंदे, श्री भावड्याभाऊ धनगर, श्री तात्या धनगर, विनोद शितोळे, श्री गोरख शिंदे, श्री रोहित शिंदे, श्री दौलत हटकर, श्री दादू हटकर, डॉक्टर शुभम शिंदे, श्री राजेश शिंदे, श्री विशाल शिंदे, श्री पंढरीनाथ लोखंडे, श्री नारायण लोखंडे, श्री शंकर लोखंडे पैलवान, सनी लोखंडे, श्री चंद्रकांत लोखंडे, श्री रोहन लोखंडे, अक्षय बॉस शिंदे असे असंख्य समाज बांधव मीटिंगला उपस्थित होते। कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री नारायण शिंदे, माजी सरपंच यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ही त्यांनीच केले। अशा पद्धतीने संघटनेची मीटिंग अतिशय मनमोकळेपणाने व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। उपस्थित सर्व समाज बांधवांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले।